प्रिन्स मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी एक्झामच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आणि यावेळेस एम-पी-एस-सी ग्रुप सीची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन घेण्याचा निर्णय एम-पी-एस-सीने घेतला आणि एकाच दिवशी सगळ्याच पूर्वपरीक्षा, मग त्या राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, कंबाईन ग्रुप सी असेल आणि इतर सगळ्या परीक्षा ह्या ऑनलाईनच घेतल्या जातील असं एम-पी-एस-सी मार्फत जाहीर करण्यात आलं. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रचंड आंदोलनं केली. वेगवेगळ्या शहरामध्ये ती आंदोलनं झाली. वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या नेतृत्वाखाली ती आंदोलनं झाली. शेवटी मुख्यमंत्र्यांची विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षक प्रतिनिधी यांनी भेट घेतली आणि मग त्यानंतर आज मुख्यमंत्री आणि एम-पी-एस-सीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये परीक्षा परत ऑफलाईन घेण्याचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तर नेमकं त्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे, ऑनलाईन परीक्षा परत होणार आहेत की नाही, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कामगार विभागामधील कामगार कायद्याचं रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. ॲपमध्ये गेल्यानंतर सरळ सेवेच्या फोल्डरमध्ये हा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे आणि फी फक्त 300+ GST आहे. आणि नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विठ्ठल जोशी नावाचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ना, ते जॉईन करा. तर या ठिकाणी पहा, CMO महाराष्ट्र म्हणजे आपलं जे मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे ऑफिस आहे CMO, त्यांच्यामार्फत हे ट्विट आलेलं आहे. पहा काय आलेलं आहे ट्विट, पहा की सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत एक बैठक मुंबई येथे घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की एक सुरक्षित पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्या दृष्टीने परीक्षा पद्धतीसुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकालसुद्धा वेळेत लागले पाहिजे. म्हणजे परीक्षा पण वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे रिझल्ट निकालसुद्धा वेळेतच लागले पाहिजेत. पण सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीतसुद्धा असले पाहिजे. म्हणजे एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेकडे जाताना होणारं जे संक्रमण आहे ते सुद्धा सुरळीत झालं पाहिजे, असं लागलं नाही पाहिजे असा त्याचा अर्थ निघतो. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधीसुद्धा मिळावा. म्हणजे सगळ्याच यंत्रणा, म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं स्वरूप बदलता येईल, एम-पी-एस-सीला सुद्धा त्याचं सगळे नियोजन करता येईल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या सुधारणा राबवत संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी. म्हणजे स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की संगणकावर आधारित ही जी परीक्षांची प्रक्रिया आहे, ऑनलाईन परीक्षा, ती लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी. म्हणजे 1 वर्ष त्यांनी पुढं ढकललेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. मग आता आपल्या एम-पी-एस-सी ग्रुप सीची परीक्षा त्यांना ऑफलाईनच घ्यावी लागेल या नियमानुसार. पाहूयात, आता नोटिफिकेशन येईलच एम-पी-एस-सीचं. त्या अनुषंगाने आता पुढील निर्णय एम-पी-एस-सीने घ्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एम-पी-एस-सीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले तसंच आता होईल. 1 वर्ष ऑनलाईन परीक्षा पुढं ढकललेल्या आहेत. आता एम-पी-एस-सी ग्रुप सीची परीक्षासुद्धा ऑफलाईनच घेतील. नवीन नोटिफिकेशन येईल आणि ऑगस्ट 2027 पासून मात्र पूर्वपरीक्षा ह्या ठरल्याप्रमाणे ऑनलाईन होतील. आता प्रश्न एकच निर्माण होतो की आपल्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा एम-पी-एस-सी मार्फत होणार आहेत 2026 मध्ये, त्या कशा होणार, ऑफलाईन होणार का ऑनलाईन होणार? पाहूयात, वेळच त्याचं उत्तर देईल आपल्याला. पण आजच्या बैठकीत जे काही झालेलं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सांगितलेलं आहे. जर तुम्हाला पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात.
थँक यू व्हेरी मच.